नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 8 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण? विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुकुंद राज हे विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बेतूल जिल्हा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, कोहिमा हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नागालँड. नागालँडची राजधानी ही कोहिमा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जातीचा उच्छेद. हे यांनी पुस्तक लिहिले नाही. गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड आणि ब्राह्मणाचे कसब यांनी हे पुस्तक लिहिले आहेत, पण जातीचा उच्छेद हे पुस्तक लिहिले नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे या तारखेला साजरा केला जातो. महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे या तारखेला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2 जानेवारी या दिवशी महाराष्ट्र रेजिंग डे या दिवशी साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे? तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्तरी प्रयोग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अवयव आहे? किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अवयव आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विकल्प बोधक. काय आहे? विकल्प बोधक हे अवयव आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, खालपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलत नाही? खालपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलत नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मी हे लिंगानुसार बदलत नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, स्पायरोगैरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? स्पायरोगैरा ही वनस्पती कोणत्या वर्गामध्ये मोडते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे थायलोफायटा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, कोसला या ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? कोसला हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भालचंद्र नेमाडे यांनी कोसला हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, लेखक या शब्दाचे अनेक वचन काय होते? लेखक या शब्दाचे अनेक वचन काय होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लेखकच होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचे कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाबलीपुरमची स्थापना कुणी केलेली आहे? महाबलीपुरमची स्थापना कुणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पल्लव. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रायगड. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झालेली आहे? यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोणार सरोवर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती? महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 6 वर्षाचा असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोहिमा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आंजी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारतातील आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? भारतातील आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रेवा मध्य प्रदेश या ठिकाणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, विभक्ती ओळखा. मी हसलो. विभक्ती ओळखायच्या मित्रांनो, मी हसलो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रथमा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती. संजीवनी सायकल चालवत होती. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चालू भूतकाळ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे औरंगाबाद शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पानिपतचे तिसरे युद्ध डॅश मध्ये झाले. पानिपतचे युद्ध डॅश वर्षी झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केलेली आहे? तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौज ही पद्धत सुरू केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, नवरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? नवरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे द्विगु समास. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यायमूर्ती रानडे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्टेशन कोणते आहे? भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गुवाहाटी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आत्मवर्त. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केलेले आहे? दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे 1832 मध्ये मुंबई येथे सुरू केलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होते? जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होते?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जननी, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, गुन्हा न्यायालय रोग याच्या पुढे मित्रांनो काय येते ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रुग्णालय येते. गुन्हा न्यायालय आणि रोग रुग्णालय हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, कमल नेत्र या शब्दाचा समास ओळखा. कमल नेत्र या शब्दाचा समास ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कर्मधारय समास, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, जे चकाकते ते सारे सोने नसते, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. जे चकाकते ते सारे सोने नसते, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मिश्र वाक्य आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, भारताचे हॉकीचे जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते. भारताचे हॉकीचे जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मेजर ध्यानचंद यांना भारताचे हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाते, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, गाढवाच्या पिल्ल्याला काय म्हणतात. गाढवाच्या पिल्ल्याला काय म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शिंगरू, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, राज्यसभेचा सभापती कोण असतो. राज्यसभेचा सभापती कोण असतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचा सभापती असतो, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, अंत्ययास खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे ते ओळखायचे आहे. अंत्यया खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे ते ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 अंत्य आणि शेवट, हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला येणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.